यानंतर एक धक्कादायक बातमी समोर येते। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली आहे। जळगावच्या सुंदरमोती नगरमधील ही धक्कादायक घटना आहे। लग्नाच्या केवळ 4 महिन्यातच विवाहितेनं हे टोकाचं पाऊल उचललं। सासरच्या लोकांकडून मानसिक शारीरिक छळ केल्याचा आरोप आहे। पैशांची देखील मागणी केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। तर आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह घेण्यास मात्र नातेवाईकांनी नकार दिलाय। जळगावमधून ही धक्कादायक घटना समोर येते। सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली आहे। दादा अशी गोड बोलली आहे, अशी गोड बोलून 3 महिन्यापासून सतत तिला मारहाण, शिवीगाळ, अपमानास्पद बोलणे हे चालू होते आणि सतत पैशाची मागणी। तरी आमच्या परीने आम्ही 8 ते 10 लाख रुपये त्यांना दिलेले आहे त्यांच्या जो धंदा उभा करण्यासाठी। आणि तरी मग आम्हाला काल 6:30 वाजता ती फोन आला, तिने आत्महत्या केली। पण ती आत्महत्या केली नाही, आत्महत्या त्यांनी केलेली सर्व कुटुंब मिळून आत्महत्या केलेली। आमचा त्यांच्यावर 100% संशय आहे। आणि आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला पोलिसांनी सहकार्य केलं नाही। तिचा नवरा गौरव ठोसर, तिच्या मावश्या त्या पण येत होत्या, एकाचं एक सांगत होत्या आणि त्याच्यावर टॉर्चर करत होत्या। दारू पेत होते ते दोघंही भाऊ, दारू पेत होते। त्यांना बायका आहे, माझी मुलगी एक गेली, पण मी त्यांच्या सगळ्यांना फाशी द्यावी अशी विनंती करते। आमची मागणी मुलीला मारलं, त्याला सुद्धा मारा, निपक्ष चौकशी निपक्ष चौकशी करून त्याला बी सुद्धा फाशी उतारवा, पोलीस यंत्रणेने त्याला मारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।